गंभीर प्रश्न बसला. कारण प्रत्येक ठिकाणी स्मशानभूमी नसल्यामुळे विविध लोकांची खूप म्हणजे त्रास सहन करावा लागतो. त्या संदर्भात आपण काय प्रश्न 75 वर्ष झालेले साहेब महाराष्ट्राला, म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळून आणि महाराष्ट्राला 65 वर्ष झालेले आहेत. असे परिस्थिती असताना जेव्हा मी ग्रामीण भागामध्ये गेलो तेव्हा माझ्या लक्षात आलं की अनेक गावामध्ये स्मशानभूमीच नाहीये आणि नंतर माहिती घेतली तर त्यासाठी जागाच नाहीये. आणि काही ठिकाणी जागा आहे परंतु त्याला म्हणजे एक वाक्यता झालेली नाही. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये, हा केवळ माझ्या मतदारसंघाचा विषय नाही, महाराष्ट्रामध्ये 20% स्मशानभूमी नाहीत अशा प्रकारची घोषणा ग्रामविकास मंत्र्यांनी त्या ठिकाणी केली. आणि याला जो काही निधी आहे, जे जागा स्मशानभूमी बांधण्यासाठी, ते म्हणाले की आम्ही दखल घेऊ. सुरुवातीला सांगितलं त्यांनी की जो काही विकास निधी असेल तो प्राथम्यानं याच्यात खर्चू, म्हणजे थोडक्यात आलबेल पद्धतीने उत्तर दिली होती. परंतु त्यांना टू द पॉइंट वर बोलण्याची मी विनंती केली आणि त्यांना सांगितलं की आमदाराकडे निधी नसतो, जिल्हा वार्षिक योजनेकडे निधी नसतो, निधी मुळात अल्प असतो. अशा वेळी शासनाने याच्यामध्ये स्वतः शासनाचा 25-15 मध्ये किंवा 30-54 मध्ये हा निधी टाकून स्मशानभूमीचा प्रश्न सोडवावा. त्याला त्यांनी सकारात्मक उत्तर दिले आणि यावर त्यांनी म्हणजे माझा जो प्रश्न होता त्याला त्यांनी होय असं उत्तर दिलंय. यावर आता शासनाचा निधी प्राप्त होईल.